वेलकम बॅक टू माय चॅनल. आज सकाळची सुरुवात ना मी पोहे बनवून करणार होती, तेवढ्यात मला पटकन कॉल आला. फटाफट मी खाली गेली पार्सल यायला. त्याच्याच नंतर पार्सल घेऊन एक पार्सल मावसा होता तिच्या घरी गेली, पण कोणी दारच उघडत नव्हतं. त्यामुळे मी घरी आली वापस. आणि माझं केस बघा, माझा अवतार बघा यार, तोंडाला पाणी नाही लागलं पट. आणि इकडे बघा हा मेस झाला होता पूर्ण. मी कसं बसं याला मिक्स केलं व्यवस्थित, कारण की त्यांचा फोन आला होता आणि मला खाली जाणंही गरजेचं होतं. आमच्या इथं वरपर्यंत डिलिव्हरी येत नाही. मीनवाईल डिलिव्हरीमध्ये हे पार्सल होते, याची अनबॉक्सिंग मी नंतर दाखवेल. बट हे सगळं मला ऑर्गनाईज करायचं होतं, कारण की खालची जी माझी बॅग आहे ना ती पूर्णपणे कामातून गेलेली आहे. त्याच्याचमुळे बघा बिफोर अँड आफ्टर इतका मस्त होता, पण त्याच्यासाठी मी इतका सगळा पसारा घातलेला, कारण की सगळं कचरा बिचरा सगळ्या पिशव्या जे होते ना ते सगळे निघाले होते. आज मी कपडेसुद्धा धुवून घेतले होते. म्हणजे जेव्हा मी सुपर ॲक्टिव्ह असते ना तेव्हा मी जास्तच ॲक्टिव्ह असते, आणि जेव्हा मी काम करत नाही ना तेव्हा मी खरंच खूप आळशी होते. म्हणजे दोन्ही बाजू आहेत. माझ्या जेव्हा काम असते तेव्हा फटाफट सगळं आवरण्यावर असते, आणि त्यानंतर घरबीर स्वच्छ केलं, सगळं व्यवस्थित करून घेतलं. आणि मी गेली होती चिकन घ्यायला. चिकन घेऊन आली आणि आम्ही माऊने मी पेंग्विन बनवला होता. त्यानंतर स्वयंपाकाची म्हणजे भाज्यांची जबाबदारी माझी होती, कारण की भाकरी सुप्रियाने बनवल्या होत्या. मी इथे हिरवं चिकन, त्यानंतर फ्राईड चिकन आणि माऊची एक भाजी बनवायची होती. पहिले हिरवं चिकन घातलं, त्याला मस्तपैकी होऊ दिलं, आणि त्यानंतर इथे हा चिकन फ्राय चाललेला आहे. मी घरी आली पहिले, कारण की मला आवरायचं सुद्धा होतं. भांडे घासले, पाणी भरून घरी निघाली. त्यानंतर मला त्यांच्या घरी जायचं होतं. तिची ही चादर होती ती विसरून गेली होती, म्हणून एवढी चादर टाकून तिचे कपडे वाट घातले आणि मी घरी वापस आलेली आहे. म्हणजे समजा मी सुप्रियाच्या घरी जेवायला गेली होती. हाय आजचा मेन्यू. भेटूया उद्याच्या ब्लॉगला.